या रसूलुल्लाह वाला लिखा सब या हबीबुल्लाह अल्लाह समीउल अलीम अलीमुल खबीर तेरे रहमत तेरे खजाने में इस बात के हम किसी का मोहताज है जमाने में हम सबकी हाजत को पूरी अता फरमा। या अल्लाह हमारे जो सुबह अल्लाह के नीचे जो खड़े आने मुकाम में भी काम अता फरमा दे। या अल्लाह सारे शहर में राष्ट्रपति का परचम को लहरा दे। या अल्लाह AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के एक वफद ने आज दरगाह हज़रत सैयद यतीम शाह वली रहमतुल्लाह अलैह में शिरकत की और हाज़िरी दी। इस मौके पर माजी आमदार मोहन राव हंबर्डे, माजी आमदार ओम प्रकाश पोकरना ने दुआएं की। वाज़ेह रहे कि प्रभाग नंबर 14 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की एक प्रचार रैली के दौरान इन्होंने दरगाह में हाजिरी दी। उसके बाद एक पैदल रैली निकाली जिसमें की तादाद में लोगों ने शिरकत की। इस मौके पर फारूक हुसैन बदवेल, अब्दुल अजीम टेंटवाला, अत्थर सुनार, हिरवे प्रताप परमेश्वर भी मौजूद थे। इसके अलावा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में लोगों ने इन्हें फूल का हार पहनाकर जगह जगह गुलपुशी की। इस मौके पर साजिद भाऊ, इमरान कुरैशी, अब्दुल हसीब, मोहम्मद मजहर, शेख महबूब, MD शाकिर, MD रशीद, MD वक़ार वगैरह मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, नांदेड़। अजित पवार गटाचे चारही उमेदवार आज आपल्या भेटीकरता, आपले आशीर्वाद घेण्याकरता इथं आलेले आहेत आणि माझी आपल्याला विनंती आहे, उमेदवार प्रताप हिवरे, अत्तर सोनार, फारूक बदवेल आणि टेंटवाले असीमभाई, माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की गेली शेकडो वर्षापासून या भागामध्ये आपण राहता। गेली 10-15 वर्ष नांदेड महापालिकेमध्ये किती गोंधळ झाला, गोरगरिबांच्या वस्तीमध्ये समाधानकारक काम झाले नाहीत। तीच गलिच्छ वस्ती ठेवण्यामध्ये ज्या पक्षाचा, ज्या प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे त्यांनी परत या शहरावर कब्जा घेण्याचं ठरवलं आहे। अशा जातीवादी पक्षाशी नांदेडमधले प्रमुख नेते मंडळी त्यांना या नांदेड शहरात आणू इच्छितात आणि म्हणून हे शहर गुरु गोविंदसिंगजी महाराजांचं हे शहर आहे। इथं शांततेने लोकांना राहता यावं या प्रकारची व्यवस्था नेते मंडळी करायला हवी। परंतु दलित समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, छोटे मोठे हिंदू परिवार असतील, या लोकांना दिलासा देण्यामध्ये यापूर्वीचे सर्व मंडळी कमी पडलेली आहे। इमामच्या संबंधित उमेदवार असतील, यांचे कार्यकर्ते असतील, यांचा तट्टून आपण विरोध केला पाहिजे याची अशी माझी आपल्याला विनंती आहे। दुसरं राहिला काँग्रेस पक्ष। काँग्रेसबद्दल काही लोकांचं मत, मायनॉरिटीला असं वाटतं की काँग्रेस आमची आहे, परंतु काँग्रेस बंधूंच सत्तेत नाही। राष्ट्रवादी अजित पवार गट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्रिमंडळात डेप्टी CM आहेत ते, आणि म्हणून दलित असेल, अल्पसंख्याक असेल, गोरगरीब हिंदू समाज असेल, या सर्वांना रक्षण देण्याचं काम सत्तेच्या माध्यमातून अजित पवार करू शकतात आणि म्हणून आपण भाजपला मत देत नाही, देऊ शकत नाही। दलित बांधवांची ज्याबद्दल त्यांची जी भूमिका आहे, मुस्लिम बांधवाबद्दल त्यांची जी भूमिका आहे, आपण भाजपला मत देत नाही, आपण शिवसेनेला मत देत नाही आणि म्हणून एकट्ठा सर्वांनी आमचे चारही उमेदवार या सर्वांच्या पाठीमागे आपण आपले आशीर्वाद देण्याची गरज आहे। लक्षात असू द्या, एकदा चुकलो तर ही संधी 5 वर्ष येणार नाही। अजित पवारांनी निर्णय घेतला की आम्ही कुठल्याही जातीवादी पक्षाशी आमचा संबंध, राजकारणामध्ये कुठं सोबत बसावं लागतं, परंतु महात्मा फुले, शाहू आंबेडकर या सर्वांचा विचारानं चालणारा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अजित पवार गट। आणि म्हणून निवडणूकच नाही तर नेहमी करता आपल्याबद्दल ज्यांचे विचार चूक आहेत त्यांना चुकून सुद्धा कुठं पैशाची लालूच देतील, कुठं काही आणखी आमिष दाखवतील, परंतु आपण सर्वांनी समजदारपणे आपल्या शहराचं रक्षण करण्याकरता आणि आमचे होतकरू सर्व कार्यकर्ते जे आम्ही या निवडणुकीमध्ये दिलेत, आपल्या सर्वांशी नेहमी भेटणारे, आपल्या समस्या समजणारे, आपल्याला मदत करणारे कार्यकर्ते, आम्ही चारही कार्यकर्ते आपल्या सेवेमध्ये दिलेले आहेत। माझी आपल्याला विनंती आहे, आपण इथं वोटर म्हणून नव्हे
त्या सर्वांनी प्रचारक म्हणून जागोजाग एक जणांना 10-10 घरं करावेत आणि या पॅनलला आपले आशीर्वाद बहुसंख्य मतानं निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. परत एकदा येतील, कोणी येतील, लालच दाखवतील, मोठे येतील, पण या मोठ्यांनी सगळ्याची आपली माती केलेली आहे. यांना कुठल्याही प्रकारचा थारा द्यायचा नाही आणि एक संघमतानं सर्वांनी राष्ट्रवादीचा पॅनल ज्याची निशाणी घड्याळ आहे यावर आपल्या